नमस्कार. सध्या आपण आहोत महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील भूममध्ये आणि अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण आलो आहेत श्री अलमप्रभू देवस्थान या ठिकाणी. अलमप्रभू हे नाव थोडंसं वेगळं वाटतं ना, पण याच्या मागे एक आख्यायिका आहे आणि ती आख्यायिका मी तुम्हाला सांगते. असं म्हणतात की इथे एक हिंदू मुलगा आणि एक मुस्लिम मुलगा गायींना घेऊन चरायला आला होता आणि त्या गायींना चारायला घेऊन आलेला असताना त्याच्यासोबत कुत्रंही होतं. गायी आणि कुत्र्यासोबत तो हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगा या मंदिराच्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आलेले असताना अचानक ते गायब झाले. मग एक मुस्लिम मुलगा आणि एक हिंदू मुलगा, यामुळे या देवस्थानाचे नाव अलम म्हणजे अल्लाह आणि प्रभू असे पडलेले आहे. तर हे आहे श्री क्षेत्र अलमप्रभू देवस्थान. इथे अलमप्रभूंची समाधी आहे. आता आपण येतोय समाधीकडे. अलमप्रभू हे श्री गुरुदेव दत्तांचे रूप मानले जाते. जय श्री गुरुदेव दत्त. ही आहे अलमप्रभू यांची समाधी. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या समाधी स्थळाचे आपण दर्शन घेत आहोत. इथे दररोज 12 वाजता आरती केली जाते. श्री दत्तगुरूंची आरती होते आणि त्यानंतर दररोज महाप्रसादाचे आयोजन इथे केले जाते. अनेक लोकांना इथे महाप्रसाद दिला जातो. तर अलमप्रभू म्हणजे हिंदू आणि मुस्लिम धर्मीय हे एकत्र इथे गुप्त झाल्यामुळे देण्यात आलेल्या नावाची अशी आख्यायिका आहे. तर हे आहे श्री क्षेत्र अलमप्रभू देवस्थान.